देशाच्या राजकारणातून ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं, अखेर ती बातमी कानावरती आली आणि संपूर्ण भाजपचा चुराडा झालाय. भारतीय जनता पार्टीचा बॅलेट पेपरवरती जवळजवळ 105 जागी दारुण पराभव झालाय. एकाच ठिकाणी भारतीय जनता पार्टीला 1 जागा तर जवळजवळ सगळ्या ठिकाणी दारुण पराभव झाल्याने महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळ्या वळणावरती जाणार. देशाची सत्ता देखील आता बाहेर पडण्याच्या दृष्टीनं पावलं उचलत आहे. नेमकी काय आहे बातमी ती आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी भाजपला संपूर्ण देशातून नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे एकत्र. जाणून घेऊया आजची महत्त्वाची बातमी. सामान्य शिवसैनिकांनी अखेर भाजपच्या गडाला लावला सुरुंग. देशात सध्या भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एकहाती वर्चस्व प्रसिद्ध करण्यासाठी कामाला लागलेली आहे. परंतु आता मात्र वेगवेगळ्या राज्यातून भारतीय जनता पार्टीचीच हद्दपारी सुरू झाल्याचं चित्र पुढे येऊ लागलंय. मित्रांनो, सध्याचं राजकारण पाहिलं गेलं तर महाराष्ट्र विरोधात देश आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये भाजप आहे. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेमध्ये भाजप आहे. मात्र भाजपला असतील तरी महाराष्ट्राला वाईटच दिवस आहेत असं सामान्य जनतेचं मत आहे. दुसरीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या EVM वरील निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं. EVM मध्ये निवडणुका झाल्या की भाजपला मोठे यश मिळते आणि त्याच निवडणुका जेव्हा बॅलेट पेपरवरती होतात तेव्हा मात्र भारतीय जनता पार्टीला जबरदस्त फटका या ठिकाणी बसताना दिसतोय. आता जाणून घेऊया झालेल्या निवडणुकांचं विश्लेषण आणि भारतीय जनता पार्टीची दिल्लीतील सत्ता होती आहे डळमळीत. मित्रांनो, दिल्ली या ठिकाणी सध्या भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद वर्चस्व आहे असं म्हणता येणार नाही, कारण की 3 मोठ्या राजकीय पक्षांनी भाजपला टेकू दिल्यामुळे सध्या केंद्रात भाजप स्थिरावले आहे. कोणत्याही क्षणी एप्स्टीन फाईलमुळे केंद्रातील भाजपचा जर पाठिंबा काढला आणि त्या नेत्यांनी असं स्पष्ट असे संकेत दिल्यामुळे केंद्रात देखील भाजपची सत्ता एका क्षणात डळमळू शकते. फक्त त्याला काही दिवसांचाच अवधी बाकी. त्याचवेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरतोय. कारण की विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका घेणं जरी केंद्र सरकारच्या संमतीमध्ये असलं तरी देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था घेणं त्या राज्याच्या अखत्यारीत येते. यामुळे आता तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळा, इकडे राजस्थान असेल किंवा हरियाणा, पंजाब या आणि पश्चिम बंगाल या बहुतांश भाजप शासित नसलेल्या राज्यामध्ये सर्वच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती आता होत आहेत. तेलंगणामध्ये आपण गेल्याच आठवड्यामध्ये पाहिलं, जवळजवळ भाजपच्या 106 जागांपैकी फक्त भाजपला एका जागेवरती विजय प्राप्त करता आला आहे. इकडे मात्र इंडिया आघाडीने 106 पैकी 105 जागी आपलं वर्चस्व सिद्ध करत भाजपचा संपूर्ण गड उद्ध्वस्त केलेला आहे. सांगायचं तात्पर्य हेच की बॅलेट पेपर आणि EVM यामध्ये किती निकालाचा फरक येतोय हे महाराष्ट्राने अवघ्या जगाने पाहायलाच दिसतंय. तशाच प्रकारचे निकाल पंजाब आणि हरियाणामध्ये आलेत. तिथे देखील 69 ठिकाणी भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय. फक्त 2 ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. तिथे देखील इंडिया आघाडी आणि तिथले स्थानिक पक्ष यांनी मिळून भाजपला बाहेर काढलंय. अशाच प्रकारे केंद्रात देखील उलटफेर पाहायला मिळणार आहे. या सगळ्या बातम्या, सगळ्या घडामोडी पाहता देशामध्ये आता एकाच वेळी सगळीकडेच भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आता नेमका कोणता टर्निंग पॉईंट घेते, राजकारण कोणत्या दिशेने वळवते हे पाहणं खूप गरजेचं राहील. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर केंद्रातील मोदी सरकार देखील आता संकटामध्ये आहे. एक माजी मंत्री आणि देशाचे बहुतांश उद्योजक तर एप्स्टीन फाईलमध्ये त्यांची नावं आल्यामुळे आता इतरही नावं उघडी होतील का, त्यामध्ये भारतातील कोण कोण आहेत असं देखील सध्या विचारलं जात आहे. जर ही खळबळ समोर आली तर मात्र देशासह राज्यातील सरकार
मात्र उलटणार हे आता देशात वाट बघू लागलेत. मित्रांनो, सगळ्या घडामोडी अवघ्या पुढच्या एका महिन्यामध्ये बाहेर येतील. जागतिक स्तरावरती बहुतांश बडे नेते अडकले आहेत. आता भारतात काय होतं